कोल्हापुरातून पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी सध्या 31 फूट 1 इंचावर असून जिल्ह्यामधील 56 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह धरण क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीमधील वाढ देखील कायम असल्याचं बघायला मिळतंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 31 फूट 1 इंचांवर जाऊन पोहोचलेली आहे आणि ज्यामुळे जिल्ह्यातील 56 बंधारे सध्या पाण्याखाली आहेत। या सगळ्या बंधाऱ्यावरील वाहतूक जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली आहे। मी आता आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर हे सगळं पंचगंगा नदीचं विस्तीर्ण पात्र आपल्याला इथे बघायला मिळते। जे काही नदीच्या पात्र परिसरात जे काही मंदिरं आहेत ती देखील आता पाण्याखाली जाताना आपल्याला बघायला मिळतात। त्याचबरोबर आजूबाजूला जी शेती आहे त्या शेतीमध्ये देखील आता हळूहळू पाणी जात आहे असं म्हणावं लागेल। विशेषतः जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात ज्या पद्धतीचा पाऊस पडतोय ते पाहता धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्यानं वाढ होते। राधानगरी धरण जवळपास 73% इतकं भरले आणि त्यामुळे 3100 क्युसेसचा विसर्ग या धरणातून भोगावते नदीपात्रामध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये होतोय आणि त्यामुळे देखील या सगळ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी हळूहळू वाढत असताना बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।